राम राम मंडळी. तर आम्ही घेतली न्यू कार आणि त्यासाठी आम्ही 2 दिवस आधीच घरी निघालो होतो. पण आम्हाला आली इंडस्ट्रियल व्हिजिटची नोटीस. मग काय सकाळी 6 वाजता उठून आम्ही पोहोचलो इंडस्ट्रियल व्हिजिटला. एवढं लवकर पोहोचून आम्ही अंडरटेकिंग आणायचं विसरलो. मग तिथे जाऊन अंडरटेकिंग लिहिलं. सरांना म्हणलं, सर आज न्यू कार घ्यायची, लवकर सोडा. सरांचं तर काय वेगळंच की पेड्यांचं बॉक्स घेऊन. तर आम्ही आलोय आज ST वर्कशॉप दापोडेला आणि हीच ती रोज येणारे 10-15 पोरं. माझ्यावर आंधळा विश्वास ठेवून सगळे माझ्या मागे लाईन करून चालायला लागले. फॉलो मी म्हणत आम्ही गेलो पहिलं साठा निर्मिती विभागकडे. मिडल क्लास लोकांची फेवरेट लालपरी कशी बनते हे आज आम्ही शिकलो, म्हणजे बघितलं. वराती मागून घोडं म्हणतात ना, तसंच काहीतरी यांचं. अर्धी इंडस्ट्रियल व्हिजिट झाल्यावर आलेत. तिथून पुढे आम्ही गेलो मग टायर मोल्डिंग कडे. इथं आल्यावर मला असं वाटत होतं जस काय मी एखाद्या फिल्मच्या शूटिंगच्या सेटवर आहे. फिल्मच्या मेन कॅरेक्टरचा फील घेऊन आम्ही गेलो पुढे हवा खायला. अशी असते ST आतमधून आणि त्याच्यावर फक्त एक आउटर कव्हर टाकतात. आजच्या पुरता एवढा अभ्यास बास, नाही तर डोक्यावरून जाईल. एवढं म्हणत आम्ही निघालो घरच्या दिशेने. व्हिजिट नसते तर आम्ही सकाळी 10 वाजता शोरूम मध्ये असतो. पण असो, आयुष्यात थोडासा अभ्यास पण इम्पॉर्टंट आहे. 3 तास व्हिजिट करून भूक लागली, मग मिसळ खायला घेतली. मिसळ खातपर्यंत पप्पा आम्हाला न्यायला आले. मग आम्ही गेलो शोरूमला. कारचं पूजन वगैरे झालं. मी गाडी घेतली असा फील घेत व्हिडिओसाठी जरा शो ऑफ केला. रीलसाठी व्हिडिओ वगैरे काढून मग आम्ही निघालो घरच्या दिशेने. नवीन गाडी घेतली याचा आनंद तर चेहऱ्यावर दिसतच असेल. ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करून टाका बरं.